नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे पालक भजी। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। पाऊस पडत असेल तर चहाबरोबर पालक भजी तुम्ही नक्की बनवा। पालक भजी बनवण्यासाठी 2 मोठे कांदे उभे पातळ असे चिरून घेतले आहे। पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत। एका बाउलमध्ये धुवून बारीक चिरून घेतलेला पालक टाकायचा आहे। 2 मोठे उभे पातळ चिरून घेतलेले कांदे टाकायचे आहेत। 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहेत। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। 1 चमचा लाल तिखट टाकायचे आहे। 1 चमचा ओवा हातावर छानसा मळून टाकायचा आहे, त्यामुळे ओव्याचा भजीमध्ये सुगंध छान येतो। सर्व साहित्य एकसारखे हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य हाताच्या सहाय्याने छानसे मिक्स करून झाले आहे। भजीचे पीठ छानसे मळून घेतल्यावर भजीचे पीठ ओलसर बनते। 2 पळी बेसन पीठ टाकले आहे, तसेच अर्धी पळी तांदळाचे पीठ टाकले आहे। तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत बनते। हे सर्व साहित्य हाताच्या सहाय्याने एकसारखे मळून घ्यायचे आहे। पीठ मळताना अगदी गरजेपुरते थोडे पाणी टाकायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता पाणी न घालता आपण पालक भजीचे पीठ छानसे मळून घेतले आहे। गरजेपुरते पाणी घालून पीठ छानसे मळून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता पालक भजीचे पीठ छानसे मळून झाले आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे। तेल गरम झाल्यावर 1 ते 2 चमचे तेल भजीच्या पिठामध्ये टाकायचे आहे, त्यामुळे भजी छान कुरकुरीत बनते। तेल तापल्यावर पालक भजी सावकाशपणे एक-एक करून तेलामध्ये टाकायची आहे। 1 ते 2 मिनटं भजी तेलामध्ये छानशी तळून घ्यायची आहे। सावकाशपणे झाऱ्याच्या सहाय्याने भजी उलटपुलट करून 1 ते 2 मिनटं ब्राऊन कलर होईपर्यंत भजी छानशी तळून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता भजी छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून झाली आहे। खाण्यासाठी तयार आहे कुरकुरीत पालक भजी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।